प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे बनवायचे ते, आणि खायला रुचकर लागतात, अगदी कुरकुरीत बनतात आणि 4 ते 5 दिवसात बनूनही तयार होतात। सांडगे बनवायला काय काय लागतात ते आधी बघूया। 1 किलो मी कच्ची पपई घेतली आहे, अर्धा किलो गाजर घेतले आहे, 1 पाव मुळा घेतला आहे, अर्धा पाव हिरवी मिरची घेतली आहे। पपईला मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेत आहे। पपईची मी साल काढून घेतली आहे। आता पपईला चिरून घेते। त्यातल्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे। कच्च्या पपईमधल्या बिया या कडवट लागतात, मी सर्व बिया काढून घ्यायच्या। गाजर पण मी धुवून त्याची पण साल काढून घेत आहे। मुळे पण धुवून घेतले आहे, त्याची पण साल काढून घेत आहे। पपई, गाजर आणि मुळा मी किसून घेत आहे व्यवस्थित। गाजर, पपई आणि मुळ्याचा किस केला आहे। जाडे पोहे घेतले आहे ओले मी भिजवून कोरडे करून। हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे। 3 चमचे मी जिरं घेतलं आहे आणि 3 चमचे मी तीळ घेतली आहे। तीळ घातल्याने छान टेस्ट येते। आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। परातमध्ये पपईचा किस घेतला आहे। गाजर आणि मुळ्याचा पण किस घालून घेतला आहे। जाडे पोहे पण मी भिजवून कोरडे करून घेतलेले ते पण घालून घेत आहे। जाडसर वाटलेली मिरची पण घालून घेत आहे मी, तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता। मी अर्धा पाव मिरची घातली आहे। तीन चमचे मी जिरे घातले आहे। 3 चम्मच मी तीळ घातले आहे। आणि टेस्ट अकॉर्डिंग मी मीठ घालून घेत आहे। जवळपास 2.5 चम्मच मीठ झाले घातले मी। आणि पोहे पण आपण जाड पोहे घेतले आहे, ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे। कोरडे चहामध्ये मिक्स करायचे आहे। हे सर्व साहित्य एकदा छान आपण मिक्स करून घेऊ।
प्रॉपरली सर्व साहित्य मिक्स होणं आवश्यक आहे, त्यामुळे आपले वडे छान बनतात। जेवढे तुम्ही मॅश कराल चुराल तेवढे तुमचे वडे छान बनते। असेच सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य सांडग्याचं आता मिक्स झालं आहे। आपण याचे वडे थापून घेऊ। अशा पद्धतीने छोटा गोळा घेऊन हातावरती वडे थापून घ्यायचे आहे। जसे आपण वडे थापतो नेहमी तशा पद्धतीने। मी प्लॅस्टिकवरतीच सुकवायला ठेवत आहे। तुमच्याकडे परडई असेल तर परडईवरती पण तुम्ही सुकवू शकता। अशाच पद्धतीने सर्व वडे बनवून घ्यायचे आहे। 3 ते 4 दिवस लागतात हे वडे वाळायला। उन्हामध्ये छान वाळून घ्यायचं। आलटून पालटून 3-4 दिवस वाळवायचे, म्हणजे 1 ते 2 वर्ष छान टिकतात। पॉलिथिनवरून मी परडईवरती काढून घेतले आहे। तर 4 दिवस झाले आहे। सांडगे छान वाळून तयार झाले आहे। आता गरम तेलामध्ये तळून घेऊ आणि वरण भात, कढी भात, मसाला भात, बेसन कशाही सोबत खायला चवीला मस्त वाटतात। माझी सांडग्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाजूला बेल बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल। तळल्यानंतर मस्त कुरकुरीत झाले सांडगे।